मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं? जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अधिराजची आई अंबाबाईचा आशीर्वाद म्हणून एक धागा जयदीपच्या हातामध्ये बांधत असते, तर इकडे माई जयदीप असं मोठ्यानेच ओरडतात. तेव्हा अधिराज त्या धाग्याकडे पाहून म्हणत असतो की या धाग्याशी माझं जन्मजन्मीचं नातं आहे असं मला का वाटतंय. तर आई म्हणत असते, आम्ही किती वर्षानंतर अंबाबाईला गेलो, तिकडे तर सगळं काही बदललं, राजावाडी आता ओळखायला सुद्धा येत नाही. तेव्हा राजची बहीण म्हणते की तुम्ही गेलात देवी आईला, पण त्या साकड्याचं काय झालं? तुम्ही देवी आईला काही मुदत वगैरे दिली की नाही? तर आई विचारते, अगं मुदत द्यायला काय ते कोर्ट वगैरे आहे का? आता देवी आईच्या मनात जर असेल ना तर होईल तिच्या मनासारखं. तेव्हा ते ऐकून जी पाहुणी असते ती खूप लाजू लागते. तर अधिराज एकटक त्या धाग्याकडे पाहतच राहतो. अचानक त्याच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागतात. ते पाहून सर्वांना मोठा धक्का बसतो. तर आई विचारते, अरे बाळा, तुला काय झालं? तेव्हा राज म्हणतो की काहीच नाही. आई म्हणते, काहीच नाही म्हणजे मग तुझ्या डोळ्यातून असं पाणी का आलं? तेव्हा अधिराज म्हणत असतो, खरंच मला माहिती नाही. हा धागा तू माझ्या हातामध्ये बांधला आणि मग मला असं वाटलं की कित्येक वर्षांपूर्वी जुना जो धागा तुटलेला होता ना, तो आज पुन्हा जुळला गेला. तर आई म्हणते, राजा, मी तुझा जन्म झाल्यापासून बघते, तुझं आणि त्या राजावाडीच्या देवी आईचं ना काहीतरी नातं आहे. कुठल्या जन्माचं ते माहिती नाही, परंतु काहीतरी नातं आहे हे मात्र नक्की, कारण तुझ्या प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीमध्ये तिचा आशीर्वाद हा असतोच. तर लगेच पाहुणी म्हणत असते की तुझं लगीन म्हणजे ही पण एक महत्त्वाची गोष्टच आहे, ते सुद्धा आता राजावाडीची देवी आईच मार्गी लावेल. तेव्हा राजची बहीण म्हणते, असं काही नाही, या नियमाला पण अपवाद असतातच. तर सर्वजण खूप हसू लागतात. लवली म्हणत असतो, अगं मावशे, हा धागा राजच्या हातात बांधण्यापेक्षा तू जर त्याच्या अंतरपाठाला बांधला असतास ना तर त्याचा लगेच भारसुद्धा उडून गेला असता. तर आई म्हणते, अरे तुझ्या जिभेला काही हाड वगैरे आहे की नाही? आता जी हाडे उरली असतील ना ती मी मोडूनच टाकते. म्हणून ती काठी घेऊन लवलीच्या मागे धावू लागते. तर राज अजूनही त्या धाग्याकडेच पाहत असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील जमिनीवर अधिपतींचा बोर्ड लावलेला असतो. संत्या म्हणत असतो, अरे राजदादा, काल तर हा बोर्ड इथे नव्हता. तर अधिराज चिडूनच म्हणतो, आज त्यांनी बोर्ड लावला, उद्या गेट लावतील आणि आपल्याच गावचा रस्ता आपल्यालाच बंद करतील. तर संत्या म्हणत असतो, म्हणजे आपलंच घर आणि आपल्यालाच जायची बंदी? तेव्हा अधिराज सर्वांना विचारतो, काय गावकऱ्यांनो, तुम्हाला हे सगळं मंजूर आहे का? तर गावकरी मोठ्यानेच ओरडत म्हणतात, नाही. तेव्हा राज लगेच अधिपती इंडस्ट्रीचा जो बोर्ड लावलेला असतो तो तोडून टाकतो. तर इकडे नित्या तयार झालेली असते. ती ईशानला म्हणते, काय मोठा चमत्कार आहे ना, ह्या बॅग्स घेऊन मी अमेरिकेला जाणार होते, पण आता मला आमगावला जावं लागते. तर ईशान म्हणतो, हे बघ, जे काही झालं ते वाईटच होतं, पण US ला मी थोडी ना तुझ्यासोबत येणार होतो. आता आमगावला मी तुझ्यासोबत येणार आहे. जे काही झालं ते चांगल्यासाठीच झालं हा विचार कर. आणि म्हणूनच तो नित्याला चेअरअप करत असतो. तेवढ्यात नित्याची आई तिथे येते. ती नित्याला मिठी मारते. तिच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत असतात. ते पाहून ईशान म्हणतो, आंटी, अहो तुम्ही इतक्या इमोशनल का होताय? नित्या काही सासरी जात नाहीये. तेव्हा आई म्हणत असते, अरे मला सतत असं फील होत आहे की नित्याला मी सासरी पाठवत आहे. तर इकडे अधिराज हा जो काही अधिपती इंडस्ट्रीचा बोर्ड असतो तो पाण्यामध्ये फेकून देतो आणि चिडूनच म्हणतो, अधिपती असताल तुमच्या घरचे, पण मी तुम्हाला आमच्या गावावर अधिकार गाजवू देणार नाही. आता हा प्रोजेक्ट होणार नाही म्हणजे नाही. त्यानंतर अधिराज हा वसुंधरा देवींच्या घरी जातो. त्याला पाहताच वसुंधरा देवी म्हणतात, बघा, आपल्या गावचा हिरो आला, आणि त्याला लगेच पाणी देण्यासाठी सांगतात. तेव्हा राज हातवारे करत नकार देत वसुंधरा देवींकडे खूप रागाने पाहू लागतो. तर वसुंधरा देवी राजला खाली बसण्यासाठी सांगत असतात. राज चिडूनच म्हणतो, मी काही इथे बसायला नाही आलो. त्यावर वसुंधरा देवी म्हणतात, मला माहिती आहे तू बसायला नाही आलास, पण तुला जर असंच उभं ठेवलं तर गाव काय म्हणेल मला? माझ्या तोंडात शेण घालतील शेण. म्हणूनच मी तुला बसण्यासाठी सांगत आहे. परंतु राज म्हणत असतो की मी ठीक आहे. वसुंधरा देवी म्हणतात, अरे मी तर गावची सरपंच आहे, पण तू तर या गावचा हिरो, सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा अधिराज आहेस, बस की. त्यावर आता राज चिडूनच म्हणतो, सरपंचीनबाई, जे काम आहे ना ते लवकर बोला. तेव्हा वसुंधरा देवी मनाशीच म्हणतात, अरे अधिराज, तू जर खाली बसला असतास तर माझ्यापेक्षा लहान झाला असता का? एक दिवस तुला मी अशी खाली बसवेन ना की तू आयुष्यातून उठून जाशील.
तर अधिराज म्हणत असतो, रस्त्यावरील जो बोर्ड होता तो मी पाण्यात फेकून दिला, म्हणून जर तुम्ही मला इथे बोलवलं असेल ना तर मी जातो. वसुंधरा देवी म्हणतात, नाही रे, तो बोर्ड तर मीच काढून टाकणार होते. गावाच्या पायवाटेवर मी असा कोणता बोर्ड ठेवेल का? अरे मी सरपंच आहे या गावची. प्रोजेक्ट व्हावा ते पण गावाच्या हितासाठी असं मला वाटतं. अरे मी तर फक्त गावाच्या हिताचाच विचार करत असते 24/7. तेव्हा राज विचारतो, मग काय काम होतं? तेव्हा वसुंधरा देवी म्हणतात, दुसरंच काम होतं, करशील का? खरं तर आम्ही हे काम माझ्या राजबिंड्या दिवट्याला देणार होतो, पण तो काही कामाचा नाही, म्हणून म्हटलं गावच्या हिरोला द्यावं. त्या प्रोजेक्टची जी CEO आहे ना ती आपल्या गावात येणार आहे आणि तिच्या स्वागताची जबाबदारी आम्ही तुमच्या खांद्यावर टाकण्याचा विचार करत होतो. तेव्हा ते ऐकून राजला तर मोठा धक्काच बसतो. तर इकडे नित्या आमगावला येण्यासाठी निघालेली असते. तर वसुंधरा देवी म्हणतात, ती CEO आली, तुम्ही तिचं स्वागत केलं ना, म्हणजे कसं मग तुमची आणि तिची ओळख होणार आणि मग नंतर ती तुझ्याशी पंगा घेणार नाही. गावातील कोणत्याही जमिनीविषयी जर बोलायचं असेल ना तर तू डिरेक्टली तिच्याशी बोलू शकतोस. तेव्हा राज म्हणतो, ठीक आहे, मी तिचं स्वागत करायला तयार आहे. वसुंधरा देवी खुश होत म्हणतात की हंग असं, आपला राजकुमार आहेच खूप भारी, पण स्वागत असं झालं पाहिजे आपल्या गावाला शोभेल असं. तेव्हा राज म्हणतो, ठीक आहे, मी त्या मॅडमचं असं स्वागत करेल ना की जन्मभर त्या विसरल्याच नाही पाहिजे. तर दुसरीकडे समोर 3 रस्ते असतात आणि मॅप बंद पडल्यामुळे ईशानला कळत नसतं नक्की कुठे वळावं ते. तेव्हा तो म्हणतो, आपण राईटला जाऊयात का? नित्या म्हणते, नाही, मला असं वाटतं लेफ्टला जावं. तेव्हा तू नेहमीच बरोबर असतेस असं म्हणत ईशान लगेच लेफ्टला गाडी घेतो. तर इकडे रावसाहेब म्हणत असतो, आई तुझं तर मला काही कळत नाही, मी होतो ना स्वागताला, तू त्याला कशाला सांगितलंस? माझं चांगलं इम्प्रेशन पडलं असतं. तर वसुंधरा देवी म्हणतात, अहो रावसाहेब, राजकारणात असं एका दगडात एक पक्षी मारून होत नसतं, एका दगडामध्ये 3-4 पक्षी मारावे लागतात. आता जी कंपनीची CEO आहे ना ती अधिराजच्या स्वागताला भुलणार नाही, हा झाला पहिला पक्षी. आणि अधिराज त्या बाईचं स्वागत करत आहे म्हटल्यावर गावकऱ्यांच्या डोक्यामध्ये डाऊट तर येणारच. कालपर्यंत हा हिरो जमीन देण्यासाठी नकार देत होता, विरोध करत होता आणि आज अचानक त्या बाईचं स्वागत करत आहे, हा झाला दुसरा पक्षी. आणि जेव्हा गावातील सगळ्या लोकांच्या मनामध्ये डाऊट येणार ना तेव्हा तुमच्या वाटेतील अधिराज नावाचा काटा कायमचा दूर होणार, याला म्हणतात तिसरा पक्षी. म्हणून आता वसुंधरा देवी रावसाहेब मोठमोठ्याने हसू लागतात. तर इकडे नित्या रस्ता चुकून राजावाडीमध्ये येते. तर इकडे देवी आईची घंटी अचानक वाजू लागते. तर माई म्हणत असतात, माझी गौरी आली, मला माहिती आहे माझी गौरी परत आली. तर इकडे नित्या ईशानला म्हणत असते, खूप भूक लागली, आपण एखाद्या ठिकाणी थांबायचं का? तर इकडे माई अंबाबाई समोर पळत येतात आणि कुठे माझी गौरी, मला तिला भेटव, मला माहिती आहे ती माझ्या कुठेतरी जवळ आहे, माझी अशी थट्टा करू नकोस ग, मी तुझ्यासमोर पदर पसरते, पण जिथे कुठे माझी गौरी आहे ना तिला मला भेटव. तर दुसरीकडे ईशान नाश्ता करण्यासाठी जगदंबा हॉटेलवर आपली गाडी थांबवतो, परंतु खूप साधं हॉटेल असल्यामुळे नित्या नकार देत असते आणि पुन्हा ती गाडीकडे जाते. तेव्हा अचानक मोठा चमत्कार होतो. गाडीच्या आरशामध्ये हॉटेलवर लावलेला जो अंबाबाईचा फोटो असतो तो नित्याला दिसतो. तिला खूप वेगळं असं फिलिंग येत असतं. नित्या पुन्हा माघारी वळते आणि हळूहळू ती एकटक अंबाबाईच्या फोटोकडे पाहत त्या फोटोच्या जवळ येते. ती एकटक पाहतच राहते. तेव्हा ईशान तिला म्हणतो, काय झालं? अंबाबाईने तुला काही चमत्कार दाखवला का? तू परत इथे का आलीस? परंतु नित्या पूर्णपणे तिचं भान हरपलेली असते. त्याच वेळेला हॉटेलवरील व्यक्ती तिथे येत म्हणतो, देवीनेच तुला सांगावा धाडला, तिनेच तुला इथपर्यंत आणलं आहे. आणि हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या ही राजावाडीतील जंगलामध्ये फिरत असते. त्याच वेळेला जोगतीन तिथे येते आणि ती नित्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते की कोण आहेस तू? तू स्वतःची ओळख पटव, तू इथे का आलीस ते याचा शोध घे. तर इकडे अंबाबाईचं फूल माईच्या पदरात पडतं. तर माई म्हणतात, हा खूप मोठा आनंदाचा संकेत आहे. आणि त्या रोडवर उभ्या राहतात. येणाऱ्या जाणाऱ्या गाडीला थांबवत विचारत असतात की जयदीप गौरीचा काही संकेत आहे का? तेव्हा ते ईशानची देखील गाडी थांबवत विचारतात की माझ्यासाठी काही संकेत आहे का? परंतु त्याच वेळेला गौरी खाली वागते कारण तिचं सँडल तुटलेलं असतं. तेव्हा जयदीप गौरीचं नाव ऐकताच तिलाही मोठा धक्का बसतो. पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.